शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील अत्यंत ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेला आहे. शिवनेरी किल्ला सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उंच डोंगरावर बांधलेला आहे. किल्ल्याची रचना नैसर्गिक संरक्षणाचा उत्तम नमुना आहे. चारही बाजूने उंच कडे असल्यामुळे किल्ला सुरक्षित होता. प्राचीन काळी हा किल्ला लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. शिवनेरी किल्ला यादवकालीन स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण मानले जाते. हा किल्ला अनेक राजवटींच्या ताब्यात राहिला आहे. मोगल आणि निजामशाही काळातही या किल्ल्याला महत्त्व होते. शिवनेरी किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात विशेष स्थान आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1630 रोजी या किल्ल्यावर झाला. जिजाऊ माता या अत्यंत संस्कारी धर्मनिष्ठ होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांवर बालपणापासून उत्तम संस्कार केले. महाराजांचे बालपण याच किल्ल्यावर गेले. या किल्ल्याने त्यांच्या विचारांना आकार दिला. येथील वातावरणाने त्यांच्यात धैर्य निर्माण केले. डोंगर, कडे आणि मोकळा परिसर त्यांच्या स्वभावात उतरला. शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक दरवाजे आहे. किल्ल्यावर एकूण 7 दरवाजे आहे. हे दरवाजे सलग पद्धतीने बांधलेले आहे. प्रत्येक दरवाजा शत्रूला अडवण्यासाठी आखलेला आहे. दरवाजाच्या रचनेत वळणदार मार्ग आहे, त्यामुळे शत्रूला वेगाने प्रवेश करता येत नसे. दरवाजावर मजबूत दगडी बांधकाम आहे. दरवाजाच्या बाजूला पहाऱ्यासाठी जागा आहे. ही रचना तत्कालीन युद्धकलेचे उदाहरण आहे. शिवनेरी किल्ला यामुळे अभेद्य मानला जातो. येथे अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. बदामी तलाव हा किल्ल्यावरील प्रमुख जलसाठा आहे. गंगा जमुना कुंड हेही प्रसिद्ध जलस्रोत आहे. पावसाचे पाणी साठण्याची व्यवस्था होती. यामुळे किल्ल्यावर दीर्घकाळ वास्तव्य शक्य होत असे. पाण्याची कमतरता कधी जाणवत नसे. हे नियोजन दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी ही मोठी सोय होती. लष्करी दृष्ट्यातूनही ही बाब महत्त्वाची होती. किल्ल्यावर शिवाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. शिवाई देवी ही शिवाजी महाराजांची कुलदेवता मानली जाते. महाराजांचे नाव शिवाई देवीवरूनच ठेवले गेले, अशी श्रद्धा आहे. मंदिर साध्या पण पवित्र रचनेचे आहे. मंदिर परिसर अत्यंत शांत आहे. आजही भाविक येथे दर्शनासाठी येतात. शिवाई देवी मंदिर श्रद्धेचे केंद्र आहे. महाराजांच्या आयुष्यात या देवतेला विशेष स्थान होते. मंदिरात धार्मिक वातावरण जाणवते. हे मंदिर किल्ल्याच्या पवित्रतेत भर घालते. शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचे जन्मस्थान आहे. हे जन्मस्थान दगडी बांधकामाचे आहे. घराची रचना साधी आहे. घरात लहान खोली आहे. कोणतेही ऐश्वर्याची झलक येथे नाही. या घरातून साधेपणा दिसून येतो. जिजाऊ मातांनी येथेच महाराजांचे संगोपन केले. याच ठिकाणी महाराजांची जडणघडण झाली. रामायण आणि महाभारताच्या कथा येथे ऐकवल्या गेल्या. स्वराज्याची बीजे येथेच रोवली गेली. या घरातून शिस्तीचे महत्त्व कळते. येथे संस्कारांना विशेष स्थान होते. धर्म, नीती, न्याय याची शिकवण दिली गेली. महाराजांनी बालपणापासून नेतृत्व गुण आत्मसात केले. येथील वातावरणाने त्यांना घडवले. शिवनेरी किल्ला त्यांच्या जीवनाचा पाया ठरला. हा किल्ला केवळ वास्तू नाही, तो इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. मराठी अस्मितेचा हा केंद्रबिंदू आहे. स्वराज्याची पहिली ठिणगी येथेच पेटली. आजही शिवनेरी किल्ला पाहताना अभिमान वाटतो. येथे प्रत्येक दगड इतिहास सांगतो. किल्ल्यावर उभे राहिल्यावर भारावून जायला होते. महाराजांच्या बालपणीची आठवण येथे येते. शिवनेरी किल्ला केवळ ऐतिहासिक वास्तू नसून तो मराठी अस्मिता, स्वाभिमान, स्वराज्य आणि रयतेसाठी लढणाऱ्या राजांच्या विचारांचा जिवंत साक्षीदार आहे. आजही शिवनेरी किल्ला पाहताना प्रत्येकाच्या मनात अभिमान, श्रद्धा आणि इतिहासाची जाणीव जागी होते. शिवनेरी किल्ला पाहताच एकच गर्जना करावीशी वाटते, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव नक्कीच लिहा.